वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मार्फत 531 विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. पदाचे नाव नॉन एक्झिक्युटिव्ह असे आहे. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण तसेच ITI झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. तसेच पदव्युत्तर पदवी झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. वेतन 13,200 ते 83,180 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर याविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. त्या अगोदर माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांच्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत. खाली अनाउन्समेंट्स दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये ही ॲडव्हर्टाईज आलेली आहे. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड भारत सरकार का उपक्रम, अ गवर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग, रिक्रूटमेंट ऑफ नॉन एग्जीक्यूटिव ऑन फिक्स्ड टर्म कॉन्ट्रैक्ट बेसिस फॉर द पीरियड ऑफ 3 years and which may be extended by maximum 1 year plus 1 year. नॉन एक्झिक्युटिव्ह ह्या पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत. Mazgaon Dock Shipbuilders Limited is India's leading shipbuilding company with ISO 9001:2015 accreditation. It is a profit-making central government schedule A PSU under the Ministry of Defense, Department of Defense Production, engaged primarily in the building of warships and submarines for the Indian Navy. तर MDL ही कंपनी इंडियन नेव्हीसाठी वॉरशिप्स तसे सबमरीन्स तयार करते. तसेच ही कंपनी अंडर द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स कार्य करते. ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इंडियन नॅशनल्स फॉर द फॉलोइंग पोस्ट. इलिजिबल अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऍप्लिकेशन 12 ऑगस्टला सुरू झालेले आहेत. 21 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. ट्रेडची नावं इथे दिलेली आहेत. तसेच आरक्षण तक्ता दिलेला आहे. ट्रेडची नावं तसेच इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन प्लस एक्सपिरियन्स आपण एकाच वेळी कव्हर करणार आहोत. या ठिकाणी काही पोस्टसाठी 1 year शिप बिल्डिंग एक्सपिरियन्स इज कंपल्सरी म्हटलेला आहे, परंतु काही पोस्ट ह्या फ्रेशर्ससाठी देखील आहेत. पहिली पोस्ट आहे AC रेफ्रिजरेटर मेकॅनिक. यासाठी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन पास इन द ट्रेड ऑफ रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग. 1 year शिप बिल्डिंग एक्सपिरियन्स इज कंपल्सरी. कारपेंटर यामध्ये देखील नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजे NAC ही एक्झामिनेशन विद्यार्थ्यांनी दिलेली असावी इन कारपेंटर शिपराईट वूड या ट्रेडमध्ये. या ठिकाणी एक्सपिरियन्स मागितलेला नाहीये. चिपर ग्राइंडरची पोस्ट आहे. या ठिकाणी NAC कुठल्याही ट्रेडमध्ये तुमचं झालेलं असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. तसेच ह्या वर्क इन शिप बिल्डिंग इंडस्ट्री ॲज चिपर ग्राइंडर इन मिनिमम पिरियड ऑफ 1 year मे अप्लाय फॉर द सेड पोस्ट डायरेक्टली. 1 year शिप बिल्डिंग एक्सपिरियन्स इज कंपल्सरी. पुढची पोस्ट आहे कंपोजिट वेल्डर. यामध्ये NAC सर्टिफिकेट मिळवलेले विद्यार्थी वेल्डर, ॲडव्हान्स वेल्डर आणि गॅस कटर या ट्रेडमध्ये 1 year शिप बिल्डिंग एक्सपिरियन्स इज कंपल्सरी म्हटलेलं आहे. कॉम्प्रेसर अटेंडंट यासाठी देखील LAC सर्टिफिकेट प्लस 1 वर्षाचा अनुभव. डिझेल कम मोटर मेकॅनिक फास्ट NAC नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन डिझेल मेकॅनिक मोटर व्हेकल. ड्रायव्हर्सच्या जागा आहेत. यासाठी SSC झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्याचबरोबर पास्ट इन इंडियन आर्मी क्लास 1 एक्झामिनेशन इन द नेव्ही एअरफोर्स. शुड हॅव व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे. इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर आहे. NAC एक्झामिनेशन इन इलेक्ट्रिशियन ट्रेड जर तुमचं झालेलं असेल. तसेच 1 वर्षाचा जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करायचं आहे. इलेक्ट्रिशियन ह्या ट्रेडमध्ये NAC एक्झामिनेशन इन द ट्रेड ऑफ इलेक्ट्रिशियन यामध्ये एक्सपिरियन्स मागितलेला नाही. फ्रेशर्ससाठी या जागा आहेत. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक यामध्ये इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ट्रेडमध्ये पास झालेले विद्यार्थी तसेच 1 वर्षाचा अनुभव. फिटर ट्रेडमध्ये NAC एक्झामिनेशन पास विद्यार्थी इलिजिबल आहेत. गॅस कटर यामध्ये NAC एक्झामिनेशन पास इन स्ट्रक्चरल फिटर, फॅब्रिकेटर किंवा कंपोजिट वेल्डर प्लस 1 year एक्सपिरियन्स. हिंदी ट्रान्सलेटरच्या जागा आहेत. रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमध्ये जर 2 वर्षाचं फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएशन हिंदी विषय घेऊन झालेलं असेल आणि इंग्लिश विषय ग्रॅज्युएशन लेवलला असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. किंवा
पोस्ट ग्रॅज्युएशन इंग्लिशमध्ये झालेलं असेल आणि हिंदी विषय ग्रॅज्युएशन लेवलला असेल तरी तुम्ही इलिजिबल आहात. डिझायरेबल मध्ये मागितलेलं आहे डिप्लोमा इन ट्रान्सलेशन जर तुमच्याकडे असेल फ्रॉम हिंदी टू इंग्लिश अँड इंग्लिश टू हिंदी फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी तर तुम्हाला प्रिफरन्स दिला जाईल. ड्राफ्ट्समन मेकॅनिकलच्या पोस्ट आहेत. यामध्ये एक्सपिरियन्स मागितलेला नाही. नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन द ट्रेड ऑफ ड्राफ्ट्समन इन मेकॅनिकल स्ट्रीम कंडक्टेड बाय NCVT हे सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. ड्राफ्ट्समन सिव्हिलमध्ये देखील एक्सपिरियन्स मागितलेला नाही. सिव्हिल स्ट्रीम मधनं NAC सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही इलिजिबल आहात किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. फ्रेशर्ससाठी ह्या पोस्ट आहेत. ज्युनियर ड्राफ्ट्समन इलेक्ट्रिकल यामध्ये फुल टाइम 3 इयर्स डिप्लोमा जर तुमचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये झालेला असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. QC इन्स्पेक्टर मेकॅनिकल यामध्ये मस्ट हॅव पास्ड फुल टाइम 3 इयर्स डिप्लोमा इन मेकॅनिकल शिप बिल्डिंग मरीन इंजिनिअरिंग. तुमचा डिप्लोमा हा मेकॅनिकल शिप बिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग मध्ये झालेला असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. ज्युनियर QC इन्स्पेक्टर NDT यामध्ये डिप्लोमा इन मेकॅनिकल तसेच मरीन इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. या ठिकाणी एक्सपिरियन्स मागितलेला नाहीये. नेक्स्ट पोस्ट साठी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. मिलराइट मेकॅनिक पास NAC सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन मिलराइट मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स. पेंटरच्या पोस्ट आहेत. NAC सर्टिफिकेट एक्झामिनेशन पास इन द ट्रेड ऑफ पेंटर किंवा मरीन पेंटर प्लस 1 इयर शिप बिल्डिंग एक्सपिरियन्स इज कंपल्सरी. पॅरामेडिक्सच्या पोस्ट आहेत. यामध्ये GNM नर्सिंग किंवा BSc नर्सिंग डिग्री फ्रॉम recognized institute or university and registered with nursing council. Preference will be given to candidates having experience of working in government private hospitals with minimum 100 bed hospital. GNM नर्सिंग किंवा BSc नर्सिंग झालेल्या विद्यार्थ्यांनी इलिजिबल आहेत. नर्सिंग काउन्सिल कडे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असावं. तुमच्याकडे जर 100 बेड हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्रिफरन्स दिला जाईल. पाईप फिटर यामध्ये देखील एक्सपिरियन्स मागितलेला नाहीये. पास्ट नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन द ट्रेड ऑफ पाईप फिटर. प्लानर एस्टिमेटर मेकॅनिकल यामध्ये डिप्लोमा मागितलेला आहे मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग मधला. प्लानर एस्टिमेटर इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स यामध्ये डिप्लोमा जर तुमचा झालेला असेल इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक मध्ये किंवा मरीन इंजिनिअरिंग मध्ये तर तुम्ही इलिजिबल आहात. प्लानर एस्टिमेटर सिव्हिल यामध्ये सिव्हिल मध्ये डिप्लोमा जर झालेला असेल तर ते विद्यार्थी इलिजिबल आहेत. रिगर या ट्रेड मध्ये नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. स्टोअर कीपर या पोस्टसाठी डिप्लोमा इन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इन्स्ट्रुमेंटेशन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शिप बिल्डिंग यामध्ये डिप्लोमा झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर यामध्ये स्ट्रक्चरल फिटर फॅब्रिकेटर या ट्रेडमध्ये NAC सर्टिफिकेट मिळवलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. प्लस 1 इयर शिप बिल्डिंग एक्सपिरियन्स इज कंपल्सरी. युटिलिटी हँड स्किल्ड will be selected from fitter trade, any other trade and having 1 year experience in operating gas welding plant. तर 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करायचं आहे. फायर फायटर या पोस्टसाठी 10वी झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत विथ डिप्लोमा और सर्टिफिकेट इन फायर फायटिंग ऑफ मिनिमम 6 months ड्युरेशन फ्रॉम अ गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. SSC झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. तसेच फायर फायटिंगचा 6 महिन्याचा सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा विद्यार्थ्यांनी घेतलेला असावा. कॅन्डिडेट मस्ट पजेस अ व्हॅलिड हेवी ड्युटी व्हेकल लायसन्स. तर ड्रायव्हिंग लायसन्स देखील या विद्यार्थ्यांकडे असणं आवश्यक आहे. 1 इयर शिप बिल्डिंग एक्सपिरियन्स इज कंपल्सरी. सेल मेकर मस्ट हॅव कम्प्लिटेड ITI इन द ट्रेड ऑफ कटिंग अँड टेलरिंग कटिंग अँड सेविंग. ITI झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. युटिलिटी हँड सेमी स्किल्ड या पोस्टसाठी must have passed NAC in any trade and have worked in shipbuilding industry as utility hand for minimum period of 1 year may apply for said post. यामध्ये कुठल्याही ट्रेडमध्ये NAC सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. त्यासोबतच 1 इयर शिपबिल्डिंग एक्सपिरियन्स देखील मागितलेला आहे. दॅट इज कंपल्सरी. लॉन्च इंजिन क्रू मास्टर 2nd क्लास यासाठी महाराष्ट्र मरीटाईम बोर्ड किंवा मर्संटाईल मरीन डिपार्टमेंट यांच्याकडून सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी इन 2nd क्लास मास्टर मिळवलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत.
मास्टर फर्स्ट क्लास यासाठी महाराष्ट्र मरीटाईम बोर्ड किंवा मर्सेंटाईल मरीन डिपार्टमेंट यांच्याकडून सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी फर्स्ट क्लास मास्टर मिळवलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. इमॅल्युमेंट्स यामध्ये सेमी स्किल्ड ग्रेड 1 साठी 13,200 ते 49,910 आहे. तसेच स्पेशल ग्रेडसाठी 22,000 रुपये ते 83,180 या रेंजमध्ये सॅलरी मिळणार आहे. बिसाइड्स बेसिक पे अदर अलाउन्सेस देखील मिळणार आहेत. एज लिमिट 18 ते 38 वर्षे. शासकीय नियमानुसार एज रिलॅक्सेशन देखील दिलेलं आहे. ओबीसी साठी 3 वर्ष, एससी एसटी साठी 5 वर्ष. Period of contract. The contract of all the above trades categories will be for period of 3 years, further extendable by 1 year plus 1 year based on project requirement. जे विद्यार्थी जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये येतात त्यांनी 100 रुपये फी भरायची आहे. एससी एसटी पीडब्ल्यूडी तसेच एक्स सर्व्हिसमेन यांना फी भरायची नाही. इम्पॉर्टंट डेट्स इथे दिलेले आहेत. ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत 12 ऑगस्ट 2023. 21 ऑगस्ट 2023 ही शेवटची तारीख आहे. 5 सप्टेंबर 2023 या दिवशी ऑनलाईन एक्झामिनेशनची डेट अनाऊन्स होणार आहे. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे. जे विद्यार्थी परफेक्टली एलिजिबल आहेत त्यांनी यासाठी जरूर प्रयत्न करा. जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्यांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सगळ्यांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.